नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 जूनचा रिव्ह्यू. आणि आजचा हा जो एपिसोड आहे ना, तो या मालिकेला एका वेगळ्याच वळणावर घेऊन गेलाय. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की शरूला उचकी लागलेली असते आणि म्हणून जय चक्क त्याच्या हाताने तिला पाणी पाजायला जातो. आणि हे पाहून शरू त्याच्याकडे एकटक बघतच राहते. पण मग थोड्या वेळाने ती भानावर येते आणि जयचा हात बाजूला करते. त्यामुळे त्याच्या हाताच्या उंजळीत जे काही पाणी असतं ते त्याच्या चेहऱ्यावरच उडतं आणि म्हणून तो रागात शरूकडे पाहू लागतो. तर शरू वैतागून म्हणते की काय रे शायनर, काय चाललंय तुझं? आता मी काय हे पाणी प्यायचं आहे का? त्यावर जयसुद्धा चिडून म्हणतो की मग कशाला उगाच माझ्यापुढे नाटकं करते. तर शरू म्हणते की हे बघ, गप्प बस, उगाच इथे माझ्याशी वाद घालू नको. त्यापेक्षा मला हे सांग की तुझ्याकडे रुमाल आहे की मी आतमध्ये जाऊन टॉवेल आणू. तर जय पटकन त्याच्या खिशातून रुमाल काढतो आणि तो शरूला दाखवत म्हणतो की आहे माझ्याकडे माझा रुमाल. त्यानंतर मग तो हात वगैरे पुसतो, चेहऱ्यावर उडालेलं पाणी त्या रुमालाने पुसतो आणि मग रुमाल शरूकडे देऊ लागतो. शरू विचारते की आता काय मी तुला या रुमालाची घडी घालून देऊ का? तर जय म्हणतो की थोडं पाणी तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा उडाले, ते आधी स्वच्छ करून घे. आणि त्यावर शरूसुद्धा हो म्हणते आणि जयच्या रुमालानेच तिचा चेहरा वगैरे स्वच्छ करते आणि मग अगदी व्यवस्थित घडी घालून तो रुमाल जयला परत देते. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि भानू आजी तर पमाने बनवलेल्या जेवणाचं खूप कौतुक करत असते. त्यानंतर मग सुभाषही तेजस्विनीला विचारतो की मॅडम, तुम्हाला आवडलं ना जेवण? पण त्यावेळी ही तेजस्विनी साधं सोपं उत्तर देत नाही. उलट ती म्हणू लागते की त्याचं काय आहे ना सुभाष, मी हे असं जेवण कधीच जेवत नाही. माझं जेवण एकदम साधं सोपं असतं. हे असे तळलेले तेलकट पदार्थ मी खात नाही. पण आता बाकी सगळे लोक म्हणतायत चांगलं होतं तर नक्कीच चांगलं असेल. आणि तिच्या या अशा उत्तरामुळे सुभाषला आणि पमाला थोडंसं वाईट वाटतं. पण मग भानू आजी पुन्हा पमाचं अगदी तोंड भरून कौतुक करायला सुरुवात करते. त्यामुळे मग ते दोघेजण तेजस्विनीच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही. त्यानंतर मग जय आणि शरूसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि मग सुभाष पुन्हा एकदा गौतम आणि आसावरी यांच्या लग्नाचा विषय काढतो. तो तेजस्विनीला स्पष्टपणे विचारतो की तुमची या लग्नाला परवानगी आहे ना? आणि त्यावर तेजस्विनी म्हणते हो हो, माझ्या गौतमच्या आणि तुमच्या आसावरीच्या लग्नाला परवानगी आहे. आता मुलांनी निर्णय घेतला आहे म्हटल्यावर त्यांना थांबवणारे आपण कोण? होऊ द्या त्यांच्या मनासारखं. आणि हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आसावरी आणि गौतम तर प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. पण मग त्यानंतर जेव्हा सुभाष असं म्हणतो की ठीक आहे, मग मी भटजींना बोलावतो, आपण यांच्या लग्नाचा मुहूर्त काढूयात, तेव्हा तेजस्विनी म्हणते की थांबा, माझी एक अट आहे. आणि अट हा शब्द ऐकताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सर्वजण तिला विचारू लागतात की कोणती अट आहे? आणि त्यावेळी तेजस्विनी म्हणते हो हो सांगते. आणि मग ती सगळ्यांना असं सांगते की जोपर्यंत माझ्या मोठ्या मुलाचं म्हणजे जयचं लग्न होत नाही तोपर्यंत आसावरी आणि गौतम यांच्या लग्नाचा मी विचारही करू शकत नाही. आणि तेजस्विनीचं ते बोलणं ऐकून तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. बिचाऱ्या जयच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकलेली असते. त्याला कल्पनाच नसते की ही त्याची आई असं काहीतरी बोलेल, अशी काहीतरी अट घालेल. सगळेजण आश्चर्याने तेजस्विनीकडे पाहत असतात. आसावरी आणि गौतम तर घाबरून गेलेले असतात. आता पुढे नेमकं काय होईल असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. आणि मग भानू आजी तेजस्विनीला म्हणू लागते की अगं तेजू, काय चाललंय तुझं? तू ही कोणती अट घातलीस? आणि मग जयसुद्धा म्हणू लागतो की आई अगं हे काय बोलतेस तू? मी तुला सांगितलंय ना की मी कधीही लग्न करणार नाहीये, मग तरीसुद्धा तू ही अशी अट का घालतेस? पमासुद्धा लगेचच बोलायला सुरुवात करते, म्हणू लागते की हो तेजस्विनी ताई, तुम्हाला तर माहिती आहे ना तुमच्या मुलाला मुलींचा किती तिटकारा आहे. त्याला त्याच्या आजूबाजूला बायका अजिबात चालत नाहीत, मग तो लग्नाला कशी काय परवानगी देईल? आणि त्यावेळी तेजस्विनी म्हणते की अरे थांबा तुम्ही सगळेजण, आधी मला बोलू द्या, आधी माझं म्हणणं तर मला पूर्ण करू द्या. त्यामुळे मग सगळेजण गप्प बसतात आणि तेजस्विनी एकटी बोलायला सुरुवात करते. आणि त्यावेळी ती सगळ्यांना अगदी बरोबर इमोशनली ब्लॅकमेल करत असते. ती म्हणत असते की प्रमिलाताई, तुम्हीसुद्धा 4 मुलींच्या आई आहात ना हो? मग मला सांगा, समजा चुकून तुमच्या या आसावरीच्या आधी शर्वरीचं किंवा अनुश्रीचं लग्न ठरलं असतं तर मग तुम्हाला कसं वाटलं असतं? तुम्ही त्यावेळी थोडासा वेळ मागून घेतलाच असताना, म्हटला असताना की आधी आमच्या मोठ्या मुलीचं लग्न होणं गरजेचं आहे, त्यानंतर बारकीचं. आणि
आणि त्यावेळी पमा खाली मान घालूनच हो म्हणते. पुढे तेजस्विनी असं म्हणू लागते की तुम्हाला असं वाटतं की मी या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करते, पण खरं तर तसं काही नाही आहे. मी एक साधी सिंपल बाई, एक आई म्हणून विचार करते. माझ्या मोठ्या मुलाचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी माझ्या लहान मुलाच्या लग्नाचा कसा काय विचार करू. हे बघा, मी जे काही बोलते ना ते माझ्या मुलाचा, त्याच्या सुखाचा विचार करूनच बोलते. पुढे ती असंही म्हणते की माझ्या साक्षीचं लग्न झालं, ती तिच्या संसारात अगदी छान रमली आहे. कधी कधी तर 2 दिवस राहायचं म्हणून बॅग घेऊन येते आमच्या घरी, पण मग 2 तासात म्हणते की मला आकाशची खूप आठवण येते आणि परत निघून जाते. आता जेव्हा गौतम आणि आसावरीचं लग्न होईल तेव्हा त्यांचंसुद्धा हे असंच होईल. ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रमून जातील आणि माझा जय मात्र बिचारा एकटा पडेल. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की मी आणि आई त्याला खरंच आयुष्यभर पुरणार आहोत का. हो, 100 आजार आहेत आम्हा दोघींना. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या जयला साथ देणारी, त्याला सांभाळणारी कोणीतरी त्याच्या आयुष्यात यावी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जोपर्यंत तो लग्न करत नाही तोपर्यंत मी गौतम आणि आसावरीच्या लग्नाच्या बाबतीत कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. आणि तिचं हे असं बोलणं ऐकून तो जो गौतम असतो तो तर पूर्णपणे खचूनच जातो. तो रडतच खाली बघत असतो. तर जय पुन्हा एकदा तेजस्विनीला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो. म्हणू लागतो की आई, तुला माहिती आहे मला लग्न का करायचं नाही आहे ते, मग तू कशाला उगाच ही अशी अट घालते गं, हो दे ना त्या दोघांचं लग्न, काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यावेळी तेजस्विनी रडतच म्हणते की जय, मी तुझ्या पुढे हात जोडते. तुम्हाला सांगितलं होतं की आई, मी या पुढे तू जे सांगशील ते करेल, त्यामुळे प्लीज आता तू लग्नाला होकार दे, त्याशिवाय या दोघांचं तर काही मी लग्न होऊ देणार नाही. आणि मग ती सगळ्यांपुढे अक्षरशः हातच जोडते. त्यामुळे सगळेच काळजीत पडतात. पुढे काय होईल कोणालाच समजत नसतं. जय तर चिडून तेथून निघून जातो. समायरा मात्र खूप खुश असते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की आकाश, भानू आजी, साक्षी आणि गौतम हे घराच्या बाहेर येऊन एकमेकांशी बोलत असतात. तेजस्विनीने जी अट घातलेली असते त्यामुळे सगळ्यात जास्त तो गौतमच चिडलेला असतो आणि म्हणत असतो की आईला जर आमचं लग्न मान्य नव्हतं ना तर तिने सरळ नकार द्यायला हवा होता. ही अशी अट घालायची काय गरज होती तिला चांगलंच माहिती आहे दादा कधीही लग्नाला होकार देणार नाही आहे, म्हणून ती हे सगळं मुद्दाम करते. आणि त्यावेळी भानू आजी मात्र म्हणते की गौतम, मलासुद्धा आधी असंच वाटत होतं की तेजस्विनी चुकते, पण बाळा जेव्हा मी शांतपणे विचार केला ना तेव्हा मला तिचं म्हणणं पटायला लागलंय. अरे तू विचार कर ना, आता साक्षीचं लग्न झाले, उद्या तुझंही लग्न होईल, पण तुमच्या लग्नानंतर बिचारा माझा जय मात्र एकटाच राहील, मग त्याच्या आयुष्यात कोणीतरी यायला नको का. अरे तेजस्विनी जे काही बोलते ना ते तुम्हा तिघांच्या आनंदासाठीच. अरे तिला तुम्ही तिघही जण सारखेच आहात ना, त्यामुळे तू ना बाळा प्लीज थोडासा धीर धर, होईल सगळं ठीक. पण गौतम ऐकायला तयार नसतो. दुसरीकडे पमासुद्धा काळजीत असते आणि त्यावेळी सुभाष तिला समजावत म्हणत असतो की नको काळजी करू, स्वामी आहेत ना ते करतील सगळं ठीक. तर पमा म्हणत असते की मला ना आपल्या बाईची खूप काळजी वाटते हो, तिच्या नशिबात काय आहे काय माहिती. पण सुभाष तिला शांत राहायला सांगतो. तर दुसरीकडे ही जी समायरा असते ती जाते तेजस्विनीकडे आणि तिचं कौतुक करत म्हणते की वा तेजू मॉम, तुम्ही काय बॉम्ब टाकलाय या लोकांवर, अगदी ना सिक्सर मारलाय तुम्ही. आणि ते ऐकून तेजस्विनीसुद्धा खुश होते. पण ती बिंदूसुद्धा असते आणि ती उगाच मध्ये मध्ये करत असते, म्हणून तेजस्विनी तिला तिथून जायला सांगते. आणि त्या समायराला हसतच म्हणू लागते की आपल्याला जे काही करायचं असतं ना त्याचा अगदी आधीच बारीक विचार करून ठेवायचा असतो आणि मगच निर्णय घ्यायचा असतो. आणि त्यावर तीही मुलगी हसतच हो म्हणते. पण त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो, ती जी आसावरी असते ती पुन्हा रडायला सुरुवात करते. म्हणू लागते की माझं आणि गौतमचं कधी लग्नच होणार नाही, आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्यातच नाही, नशिबातच नाही. आणि तिचं ते रडगाणं ऐकून मग इतर बहिणीसुद्धा काळजीत पडतात. शरू म्हणत असते की ताई नको ना गं रडू, नको काळजी करू, होईल सगळं ठीक. पण ती म्हणू लागते की तुला माहिती आहे ना तो जय कसा आहे, तो कधीच लग्नाला तयार होणार नाही आणि त्यामुळे माझं आणि गौतमचंही लग्न होणार नाही. पण शरू म्हणते की नको काळजी करू, होईल सगळं ठीक, त्याला लग्नाला तयार व्हावंच लागेल. आणि त्याचवेळी दुसरीकडे बिचारा जय मात्र एकटाच गाडीत बसलेला असतो. त्याला सतत तो जेव्हा लहान होता तेव्हा जे काही घडलेलं असतं ते आठवत असतं आणि मग तो मोठ्याने ओरडू लागतो, रडू लागतो आणि थोड्या वेळाने कसाबसा शांत होतो. त्यानंतर मग शरूसुद्धा त्या ठिकाणी येते, त्याच्या कारमध्ये जाऊन बसते. जय तिला म्हणतो की मी इथे एकटा बसलो होतो ना, मग तू कशासाठी आली. आणि त्यावेळी शरू म्हणू लागते की हे बघ शायनर, तुला मुली का आवडत नाही, तुला त्या तुझ्या आजूबाजूला का नको असतात हे मला माहीत नाही.
तू मुलींशी असं का वागतो? तुझ्या आयुष्यात नेमकं काय घडून गेले ते सुद्धा मला माहीत नाही आणि ते मला कळावं असं सुद्धा मला वाटत नाही. पण हे बघ, तुला ना तुझ्या भावा बहिणींसाठी आता योग्य तो निर्णय घ्यावाच लागणार आहे. अरे त्या गौतमने याआधी काय केलं होतं तुला माहिती आहे ना. आणि आता माझी आशुताईसुद्धा त्याच स्टेजवर येऊन पोहोचली आहे. जर आता तू लग्नाला तयार झाला नाहीस आणि त्यांचं लग्न तुटलं ना, तर खरंच खूप प्रॉब्लेम्स होतील. सगळं काही हातातून निसटून जाईल, सगळे लोक खचून जातील. त्यामुळे मी तुझ्या पुढे हात जोडते, प्लीज शांतपणे विचार कर आणि लग्नाचा निर्णय घे. आणि मग ती जयला अगदी पोटतिडकीने समजावते, पण त्यावेळी जयला मात्र काय करावं तेच सुचत नसतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जय आणि शरू जयच्या ऑफिसमध्ये अडकलेले असतात आणि मग ते संपूर्ण रात्र तिथेच थांबतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.